स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्सचं पॉईंट टू पॉईंट डिस्कशन. मी तुम्हाला टेक्स्टबुकमधला पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे, जो तुम्हाला महाराष्ट्र CETसाठी येऊ शकतो. तुम्ही हा नक्कीच टॉपिक तुमच्या बोर्डसाठी केलाच असाल, पण बोर्डसाठी अभ्यास करणं वेगळं आणि महाराष्ट्र CETसाठी अभ्यास करणं वेगळं. तुम्हाला प्रत्येक लाईन आलीच पाहिजे असं नाही, पण त्या प्रत्येक लाईनमधून कसा क्वेश्चन येऊ शकतो हे कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, हा टॉपिक जितका होईल तितका आज करणार आहे. मी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपर्यंत आपण आज करणार आहे. फिमेल झालं तर आज करूयाच, पण त्यात मी तुम्हाला असं मी टेक्स्टबुक वाईजच घेणार आहे. त्यामुळे तुम्ही टेक्स्टबुक घेऊन बसा तुमच्या बरोबर. मी तुम्हाला सांगणार आहे की टेक्स्टबुकमधली ही लाईन, ही एक विशिष्ट लाईन तुम्हाला कशी येऊ शकते तुमच्या CETच्या परीक्षेत. ठीक आहे, त्यामुळे आजपासून हा आपण कोर्स चालू करणार आहे. त्यातलं पहिलं जे बेसिक आहे रिप्रोडक्शनचं, तुम्हाला डेफिनेशन विचारलं जाऊ शकतं. डेफिनेशन तुम्ही काय त्यात ज्यात MCQ मध्ये असणं अपेक्षित आहे ते म्हणजे काय, बायोलॉजिकल प्रोसेस आहे ती. ठीक आहे, ज्याच्यात फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ म्हणजे एक न्यू लाईफ फॉर्म होते फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. प्री एक्झिस्टिंग वर्ड पाहिजे, त्याच्यात सिमिलर वर्ड पाहिजे. जर हे दोन वर्ड असतील तरच तो तुमचा ऑप्शन बरोबर होईल. जर हे दोन वर्ड नसतील तर तुमचा तो ऑप्शन बरोबर येणार नाही बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर मग आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. यातनं तुम्हाला जास्त काही नाही येणार. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त प्रोजेनी और डॉटर सेल्स. प्रोजेनी और डॉटर सेल्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द सिंगल पेरेंट. त्याला आपण म्हणतो क्लोन्स. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही, ते विचारणार नाही. ठीक आहे, तुम्हाला जास्त करून विचारतात ते तुमच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मधून असतात. त्यातलं आता पहिलं जेम्युले फॉर्मेशन. ह्याच्यातनं खूप वेळा प्रश्न आलेला आहे. एकतर काय लक्षात ठेवायचं आहे, हा इंटरनल बर्ड आहे. इंटरनल बर्ड म्हणजे काय, जेम्युले आत फॉर्म होतोय आणि कशात होतो, फक्त स्पॉन्जेस मध्ये होतो. तुम्ही तुमचा 11वी मध्ये शिकला असाल ॲनिमल किंगडम मध्ये, फक्त स्पॉन्जेस मध्येच काय होतं, इंटरनल बर्ड फॉर्म होतं आणि त्याला आपण म्हणतो जेम्युले. तुम्हाला MCQ मध्ये जर विचारलं जेम्युले इज फॉर्म्ड ऑन द आउटर सरफेस, उत्तर चुकतंय. जेम्युले इज फॉर्म्ड इन इकायनोडर्मॅटा, उत्तर चुकलं. त्यामुळं जेम्युले काय आहे, इंटरनल बर्ड आहे, म्हणजे आत फॉर्म होतो आणि फक्त स्पॉन्जेस मध्ये होतं. ठीक आहे, हा एकच सेक्शुअली. परत कसं आहे, मास और ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स. डॉर्मंट हे वाक्य विसरायचं नाही, हे वाक्य तुमच्या याच्यात आलंच पाहिजे. डॉर्मंट म्हणजे असे सेल्स जे काय झालं, तुम्ही मरायच्या घाईला आलेत. ठीक आहे, आपण म्हणतो ना ॲक्टिव्ह असतात. एकतर असतात ॲक्टिव्ह सेल्स म्हणजे जे फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह आहेत, जे भरपूर काय करतात, डिवाइड करतात, भरपूर प्रोजेनी वाढवतात, भरपूर खाद्य लागतं त्यांना. पण हे डॉर्मंट सेल्स असतात ते म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचं आता इतकं त्यांना आता नको आहे खाद्य वगैरे, ते डॉर्मंट म्हणजे आता ते परतीच्या मार्गावर लागलेत, अशा सेल्सना आपण म्हणतो डॉर्मंट सेल्स. आणि असे सेल्स काय करतात, एकत्र ॲग्रिगेट होतात आणि त्याला आपण म्हणतोय आर्किओसाइट्स. ठीक आहे, आर्किओसाइट्स म्हणजे ह्या डॉर्मंट सेल्सला आपण काय म्हणतोय, आर्किओसाइट्स. तुम्हाला जर विचारलं की आर्किओसाइट्स कुठं फॉर्म होतात, तर आर्किओसाइट्स फॉर्म होतात जेम्युलेमध्ये. जेम्युलेमध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवणार, एकतर ते इंटरनल बर्ड आहे, आत फॉर्म होतं, स्पॉन्जेसमध्ये फॉर्म होतं, त्याच्यात काय फॉर्म होतं, डॉर्मंट सेल्स फॉर्म होतात. त्यांचा ते सगळं एकत्र येऊन त्याचा काय होतो, गठ्ठा फॉर्म होतो आणि त्या गठ्ठ्याला आपण काय म्हणतोय, आर्किओसाइट्स. आता ह्या आर्किओसाइट्स वर काय असते, थिक रेजिस्टंट लेअर असतो, कशाचं, अमिबोसाइट्स. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा झाला जेम्युले. जेम्युलेच्या वर काय फॉर्म होणार बाळांनो, एक अमिबोसाइट्स फॉर्म होणार, थिक लेअर, रेजिस्टंट लेअर, ज्याच्यामुळे त्याच्या आतल्या सेल्सला काही त्रास होणार नाही. हे तीन तुम्हाला लाईन्स अंडरलाईन करून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आता हे जेम्युले काय असंच राहणार आयुष्यभर नाही. जेव्हा काय होणार, फेवरेबल कंडिशन्स येतील. फेवरेबल कंडिशन्समध्ये कधी, जेव्हा काय होणार, टेम्परेचर, वॉटर, त्याला न्यूट्रन्स वगैरे सगळे भरपूर मिळायला लागतील, तेव्हा जेम्युलेमधून काय होणार, नवीन इंडिव्हिज्युअल जन्माला येणार. ठीक आहे, मग जेम्युले कधी फॉर्म होतो, अनफेवरेबल कंडिशन्समध्ये फॉर्म होतो. तुम्हाला जेम्युलेच्या किती गोष्टी सांगितल्या बघा. पहिलं म्हणजे काय, ते इंटरनल बर्ड आहे. दुसरं म्हणजे काय, स्पॉन्जेसमध्ये फॉर्म होतं.
तिसरं म्हणजे काय, ते डॉर्मंट सेल्स पासून फॉर्म होते, त्याला आपण आर्किओसाइट्स म्हणतो. म्हणजे आर्किओसाइट्स म्हणतो, त्यांच्यावर एक लेअर असते, त्याला आपण म्हणतो अॅमिबोसाइट्स. कधी फॉर्म होतं, अनफेवरेबल कंडिशन मध्ये फॉर्म होतं. आणि फेवरेबल कंडिशन मध्ये काय होणार, त्या जेम्युलेम मधून एक नवीन इंडिव्हिज्युअल येणार. एक्झाम्पल कोण आहे, स्पॉन्जिलिया. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, हे तुम्हाला ह्याच्यात आणि बडिंग मध्ये खूप कन्फ्युज करतात. मी मुलांना खूप बघितलंय बडिंगचं, जेम्युलर फॉर्मेशनला, जेम्युलर फॉर्म्युलेशनचं बडिंगला. बडिंग आणि जेम्युलर फॉर्मेशन मध्ये खूप फरक आहे, ते आता सांगते मी तुम्हाला कसा ते. ठीक आहे, जेम्युलर फॉर्मेशन बघा जास्त करून फेवरेबल कंडिशन्स मध्ये होतं. जेम्युलर फॉर्मेशन कधी होत होतं, अफेवरेबल कंडिशन्स मध्ये होतं, जेव्हा कंडिशन्स फेवरेबल नाहीत. त्याच्या आधी हे तुमचे डायग्राम बघा. हे डायग्राम तुम्हाला अशीच विचारली जाऊ शकते तुमच्या सीईटीच्या परीक्षेत. ह्यात तुम्हाला डायग्राम मध्ये हे मायक्रोफाईल म्हणजे ओपनिंग, जिथून काय होणार, आत बाहेर सामान होऊ शकतं. ठीक आहे, हे स्पिनिकल्स जे कशावर आहेत, अॅमिबोसाइट्स मध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आत हा तुमचा, जसं तुम्हाला सांगितलं ना, हे आर्किओसाइट्स पासून फॉर्म झालेले आहेत, दिले बघा आर्किओसाइट्स. आणि तुमचं आउटर मेम्ब्रेन जे काय आहे, अॅमिबोसाइट्स पासून फॉर्म झालेलं आहे. तुम्हाला हे पूर्ण परफेक्ट करायचं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कशाला, सीईटीला. त्याच्यानंतर बडिंग. बडिंग कसं आहे, सिम्पल आहे, सेक्शुअल मेथड आहे, मान्य आहे, फेवरेबल कंडिशन मध्येच फॉर्म होतं. त्याच्यानंतर सिलोन्ट्रेट्स मध्ये दिसतं. ते कशात दिसत होतं, ते दिसत होतं आपल्याला स्पॉन्जेस मध्ये. हे कशात दिसते, सिलोन्ट्रेट्स मध्ये दिसते. आणि परत ॲस्केडियस, ॲस्किओसाइट्स मध्ये सुद्धा दिसतो. त्यामुळे ही गोष्ट विसरायची नाही. एक तर फेवरेबल कंडिशन, तिकडं जेम्युलोमध्ये अनफेवरेबल कंडिशन, इकडे सिलोन्ट्रेट, तिकडे स्पॉन्जेस. आणि हे काय आहे, आउट ग्रोथ म्हणजे बाहेर फॉर्म होतंय, दिसतंय इथं, बाहेर फॉर्म होते. कशाच्या, सेलच्या. सेलच्या आत नाही, सेलच्या आत जेम्युलर सेलच्या बाहेर काय येते, तुमचं बडिंग येते. आणि ते पण कुठं, बेसल एंड ऑफ द बॉडी. म्हणजे सेलचा हा बेस आहे, बेसच्या जवळ फॉर्म होते, म्हणून आपण म्हणतोय बेसल एंड ऑफ द बॉडी. विसरायचं नाही. ठीक आहे, ह्या गोष्टीमध्येच तुम्ही विसरता. मग तुम्हाला वाटते की अरे पूर्ण पुस्तक केलं पण काय कळालंच नाही, प्रश्न कुठून आला, असेच क्वेश्चन घालतात ते. ठीक आहे, पुस्तक वाचणं वेगळं आणि पुस्तक समजून घेणं वेगळं. तुम्हाला सीईटीसाठी पुस्तक समजून घ्यायला लागतं, वाचायला लागत नाही. हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रोड्यूस टॉवर्ड्स द बेसल एंड म्हणजे काय, बेसल एंड जवळ काय झालंय, ते आपला फॉर्म झालंय. ठीक आहे, आता इट डेव्हलप्स ॲज बर्ड विच ग्रोज फ्रॉम टेंटॅकल्स अँड डेव्हलप्स इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. सांगितलं तसं ते बर्ड काय होणार, न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून फॉर्म होणार. आणि जेव्हा पूर्ण मॅच्युअर होणार तेव्हा ते डिअटॅच होणार, आपल्या पेरेंटपासून निघून जाणार. हे काय एवढे इम्पॉर्टंट नाही, हे काय विचारत नाहीत. आता पुढं जो विचारला जाऊ शकतो ते म्हणजे रिजनरेशन. ठीक आहे, हे डू यू नो वगैरे मिस करायचं नाही. डू यू नो मधनं क्वेश्चन येतात, भरपूर येतात. त्यामुळे डू यू नो तर आधी करायचं सीईटीला. रिजनरेशन. ठीक आहे, आता हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं. पहिला तुमचा प्रश्न जो विचारला जाऊ शकतो, तुम्ही जर हायलायटर वगैरे घेऊन बसला असाल, पेन घेऊन बसला असाल, त्याला अंडरलाईन करा. तिथं वर असा स्टार मार्क वगैरे काय तुम्हाला करता येईल ते असं करा. का, कारण हे फक्त एकच असं असेक्शुअल, असं एकच रिप्रोडक्शनचा टाईप आहे जो असेक्शुअल मध्ये पण होता आणि सेक्शुअल मध्ये सुद्धा होतो. ठीक आहे, त्यामुळे मुलं कन्फ्यूज होतात. इन ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जितके लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या पृथ्वी तलावर, त्या सगळ्यांमध्ये हे होतच होतं. फ्रॉम द युनिसेल्युलर बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया, एक सेलपासून बनलेल्या बॅक्टेरियांपासून ते कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर फॉर्म जसे ह्युमन्स म्हणजे आपल्यापर्यंत सगळ्यांमध्ये रिजनरेशन होतच. ठीक आहे, ह्याच्यात काय होतं, रिपेअर, रिग्रो, रिस्टोर इट्स लॉस्ट और डॅमेज्ड पार्ट. म्हणजे आपल्यात समजा आता मला काहीतरी खरचटलंय, ठीक आहे, खरचटले, माझ्या वरची स्किन गेली आहे, माझ्या त्वचेला वर काय झालंय, कट बसलाय. आता नंतर थोड्या वेळानं काय होतं, ते नवीन एक सेल येते, जे काय झालं होतं आपलं बाद झालं होतं त्याला रिपेअर करतोय आपण. त्यानंतर रिग्रो म्हणजे आणि परत काय होतात, नवीन सेल्स होतात आणि रिस्टोर केलं जाते. जे गमावलं होतं आपण त्या जखमेमध्ये ते परत रिस्टोर केलं जातं. मग त्याला आपण काय म्हणतो, रिपेअर, रिग्रो अँड रिस्टोर इट्स लॉस्ट और डॅमेज्ड पार्ट. ठीक आहे, सगळ्यात जास्त कुणाला दिसतं, हायड्रामध्ये सुद्धा दिसतं. हायड्रामध्ये रिजनरेट होतं इट्स लॉस्ट पार्ट. ठीक आहे, तुम्हाला विचारतील हायड्रा हे रिजनरेशन बेसलच होते असं नाही. फॉर एक्झाम्पल सांगते, थांबा. समजा इथला त्याचा कुठला तर पार्ट निघून गेलाय. ठीक आहे, आता इथला पार्ट त्याचा कट झालाय म्हटल्यावर इथं ते बडिंग करणार नाही, इथं ते रिजनरेशन करणार आणि इथं ते बडिंग करणार. कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त जे इथं आहे बेसलला, त्याच्या खाली तळाला
फक्त तिथंच ते काय करतंय, बडिंग करतंय. पण वर असेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल, इथं जर समजा त्या काही दुखापत झाली, त्याचा कुठला पार्ट कट झाला, इथं ते बडिंग करणार आहे, तर ते रिजनरेशन करणार. आणि ते रिजनरेशन करायला त्याला कोण हेल्प करते, रिजनरेशन प्रोसेस हेल्प करते. इथं बडिंग होणार नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही, हातातले मार घालवायचे नाहीत. ठीक आहे. आता प्लॅनेरिया आपल्याला एक्झाम्पल दिले बघा. प्लॅनेरियामध्ये त्याचा जो एंटिरियर एंड आहे, आता हे काय करतात, जसं तुम्हाला माहिती असेल, आपण काय करतो, तुम्ही जर हातावर रबर वगैरे घेतला, म्हणजे आपला ह्याचा नाही, खोडायचा रबर नव्हे, आपण जे काहीतरी बांधून ठेवतो ना, तो रबर तुम्ही जर घेतला, तुम्ही जेव्हा त्याला ताणता ना जोरात, ताणायचं त्याला आपल्या आहे ना त्या ताकदीनं, तुम्ही बघाल की ती मधी काय होतं, तो रबर असा पातळ एक लाईन, छोटीशी लाईन दिसते का तुम्हाला? तुम्ही जवळपास असेल रबर, तुम्ही तो प्रयत्न करून बघू शकता. ठीक आहे. तुम्ही जेव्हा ताणायला जाता तेव्हा त्याला काय होतं, त्याच्या मध्ये तुम्हाला अशी पातळ लाईन दिसते आणि मग ते तुटतं, तो रबर तुटतो ना, तसंच प्लॅनेरियामध्ये होतं. हे प्लॅनेरिया काय आहे, प्लॅनेरिया हे रिजनरेशनच काय करतं, आपलं रिप्रोडक्शन करतं. ते रिप्रोडक्शन करायला त्याला काय करतं, अँटेरियर एंड म्हणजे त्याचा हा एंड, इथं ते ताणायला चालू करतं. एक्झर्ट्स अ पुल ऑन पोस्टेरियर एंड, म्हणजे ह्या एंडला ते काय करतं, पुल करतं. त्याच्यामुळे काय होतं, इथं ते ताणल्यासारखं होतं आणि ताणल्यामुळे काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन इन मिडल एंड. जसं मला सांगितलं की ते ताणल्यामुळे मधी पातळ होतं ना, आणि त्याने हे पण तुटून जातं, 2 भागांमध्ये ते कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे. वेगळं काहीही नाही. आता आपला मेन पार्ट, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, जे आपण करणार आहे त्याला आपण काय म्हणतो, एम्फॅक्सिस म्हणतो. बाकीचं करायची गरज नाही, एवढं काय विचारत नाहीत. आपण फक्त CETच्या दृष्टिकोनानं बघणार आहे बाळांनो. आता जे सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आहेत ते काय करतात, 2 फेज दाखवतात, एक ज्युवेलाइन फेज आणि एक रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. ठीक आहे. ज्युवेलाइन फेज हे कुठून स्टार्ट होते, इथं मुलं खूप कन्फ्यूज करतात. हे स्टार्ट कुठून होते, एकतर फ्रॉम बर्थ. ठीक आहे. ज्युवेलाइन फेज काय असते, फिजिकल ग्रोथ, म्हणजे आपलं फिजिकल, आपली हाईट वाढते, आपलं वेट वाढतं, जे काय आपण जन्माला आल्यापासून होतं ते सगळ्या ग्रोथ म्हणजे कशात येतात, ज्युवेलाइन फेजमध्ये येतात. फेज स्टार्टिंग फ्रॉम बर्थ. खूप लोकांना वाटतं की प्युबर्टी नंतर ज्युवेलाइन फेज स्टार्ट होतं, वाटतं नाही, इथं कन्फ्यूज होतात. इथं मुलांना मी भल्याभल्यानं चुकताना बघितलंय. ज्युवेलाइन फेज प्युबर्टीपासून स्टार्ट होत नाही. ज्युवेलाइन फेज हा त्याच्या बर्थपासून स्टार्ट होतो, जन्मापासून स्टार्ट होतो. द ॲनिमल्स कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. ऑब्व्हियसली पण लहानपणी आपण सेक्शुअली रिप्रोड्यूस करू शकत नाही, त्याला एक मॅच्युरिटी यावी लागते. आणि जेव्हा ती मॅच्युरिटी येते, जेव्हा ती प्युबर्टी आपण हिट करतो, तेव्हा आपली रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज स्टार्ट होते ॲक्च्युली. ठीक आहे. हे कधी स्टार्ट होतं, तुमच्या प्युबर्टी वेळी स्टार्ट होतं. त्यामुळं जन्माला आल्यावर तुमची कुठली फेज असते, ज्युवेलाइन फेज असते. तुम्ही जेव्हा वयात येता, जेव्हा तुमची प्युबर्टी स्टार्ट होते, तेव्हा आपली रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज स्टार्ट होतं. ठीक आहे. इथं फिजिकल ग्रोथ होत नाही. तुम्ही बघितलं असेल 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही, जितकी हाईट आहे तितकीच हाईट राहते. बाकीची कुठलीही ॲज सच फिजिकल चेंजेस आपल्यामध्ये येत नाहीत. आता इथं काय होतं, फक्त ग्रोथ कशाची होते, आपल्या सेक्स ऑर्गन्सची होते. फिमेलमध्ये फिमेल सेक्स ऑर्गन्सची, मेलमध्ये मेल सेक्स ऑर्गन्सची. ठीक आहे. मग आता इथं काय करू शकतं, ते ॲनिमल रिप्रोड्यूस करू शकतात. मग आपले जे काही रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज आहे तो कशात डिवाइड केला जातो, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे गॅमेटोजेनेसिस, गॅमेट ट्रान्सफर. फर्टिलायझेशनमध्ये आपण काय म्हणू शकतो, फ्युजन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स. ठीक आहे. पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ झायगोट आणि एम्ब्रियोजेनेसिस आपण बघणारच आहे पुढं. त्यात तुम्ही आत्ता एवढे विचार करू नका, फक्त मी जे सांगते ते अंडरलाईन करा. तुमच्याकडे जर हे असेल, हायलाइट असेल, तुम्ही जसं हायलाईट केलं तुम्ही पण हायलाईट करू शकता किंवा तुमच्या पेन्सिलनं वगैरे तिथं अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. आता जे सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ॲनिमल्स आहेत, 2 याच्यात डिवायडेड आहेत. एक तर ते सीझनल ब्रीडर्स आहेत किंवा कंटिन्युअस ब्रीडर्स आहेत. सीझन म्हणजे त्यांचा सीझन आल्यावरच ते काय करू शकतात, रिप्रोड्यूस करू शकतात. एक्झाम्पल आहे आपलं गोट, शीप आणि डॉंकी. म्हणजे जे आपलं जे आपण म्हणतो ना आपण गोट, बकरी किंवा गाढव, हे सगळे काय आहेत, सीझनल ब्रीडर्स आहेत. पण आपण ह्युमन्स आणि एप्स काय आपण कंटिन्युअस ब्रीडर आहे. आपल्याला ॲज सच काही काय म्हणू शकतो आपण, सीझन वगैरे लागत नाही. इथं अंडरलाईन करायला तुम्हाला विचारू जाऊ शकतं एक्झाम्पल्स. ठीक आहे. मी जे सांगेन ते अंडरलाईन करत चला. आता ह्युमन रिप्रोडक्शन. ठीक आहे. ह्युमन रिप्रोडक्शन आपल्याला माहिती आहे, स्पर्म्स आणि एग्स कुठं प्रोड्यूस होतात, आपल्या प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये प्रोड्यूस होतात. बाकीचं हे सगळं एवढं काही इम्पॉर्टंट नाही. आता आपल्या ह्याच्यात
तुम्ही म्हणू शकता की आपल्याला जर एक मेल आणि एक फिमेलला डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, एक कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकतो. त्या कॅरेक्टरिस्टिक्सना आपण काय म्हणतो, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स, ज्याच्यामुळे काय होतं आपण डिफरन्शिएट करू शकतो मेलला आणि फिमेलला. त्यालाच म्हणतो आपण सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर दॅट डिफरन्शिएट, ते काय करायला लागलेत, बाईला बाई पण द्यायला लागलेत, पुरुषाला पुरुषार्थपणा द्यायला लागलेत. ठीक आहे, कुठले कॅरेक्टर्स, सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. मेल्समध्ये काय असतंय, दाढी मिशा असतात त्यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की हा पुरुष आहे. त्याच्या चेस्टवर हेअर्स असतात, मस्क्युलर बॉडी असते, लार्ज लॅरिंग्स असतं, ॲडम्स ॲपल्स असतात. फिमेल्समध्ये काय असतात, म्हणजे मुलींमध्ये डेव्हलप ब्रेस्ट असतं, ब्रॉड पेल्विस असतं आणि हाय पिच्ड व्हॉइस असतं. हे पण टिक करा, ह्याला अंडरलाईन करा, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कशात, त्याचे डायमॉर्फिक कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. एकतर ह्याच्यात हाय पिच्ड व्हॉइस आणि लो पिच्ड, कारण मेल्समध्ये असतं ते लो पिच्ड असतं, लो पिच्ड व्हॉइस, आणि फिमेल्समध्ये आपला हाय पिच्ड व्हॉइस असतो. ठीक आहे, त्यामुळं हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, हे बघा. त्यामुळे आता आपण पहिलं काय बघणार आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय आहे, प्रायमरी मेल ऑर्गन आहे, त्याला आपण टेस्टिस म्हणतो. ॲसेसरी डक्ट्स आहेत आणि ग्लँड्स आहेत. आपण म्हणू शकतो की जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ते डिवायडेड आहे कशात, प्रायमरी ऑर्गन आणि सेकंडरी ऑर्गन. प्रायमरी मध्ये कोण येणार, आपले टेस्टिस येणार, जिथं स्पर्म्स तयार होतात, जिथं मेल गॅमेट्स तयार होतात, आणि बाकीचे काय करतात, हेल्प करतात. म्हणजे कुठले ॲसेसरी डक्ट्स, ग्लँड्स, इंटरनल एक्सटर्नल जेनायटिला सगळे हेल्प करतात. हेल्प करायला लागतात कशात, स्पर्मच्या ट्रान्सफरसाठी, बाकी कशात हेल्प करत नाहीत ते. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता. हे जे टेस्टिस आहे हे काय आहे, फक्त हेच प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. बाकीचे जे तुम्हाला दिसायचे सगळे काय आहेत, सेकंडरी सेक्स ऑर्गन्समध्ये येतात. ते स्पर्म्स तयार करत नाहीत, फक्त तयार झालेल्या स्पर्म्सना काय करतात, ते इथून वाट देतात अशी कुठं, फिमेल ऑर्गनपर्यंत जाण्यासाठी. ठीक आहे, त्यातलं आपलं पहिलं आहे टेस्टिस. तर इथं तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, इथून प्रश्न भरपूर येतात. आता सांगायला लागले भरपूर येतात, इथूनच तुमचा मेन टॉपिक स्टार्ट होतोय, त्यामुळं तयारीने बसा. एक तर टेस्टिस मेसोडर्मल इन ओरिजिन आहे आणि फॉर्म्ड इन लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी, पण डेव्हलप्ड इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. फरक आहे. जेव्हा तुम्ही जन्मता किंवा जेव्हा तुम्ही मेल्स जेव्हा आईच्या गर्भात असतात किंवा जन्मतात तेव्हा त्यांचे टेस्टिस कुठे असतात, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. त्यामुळं कायम टेस्टिस लोअर ॲबडॉमिनल्समध्ये नसतात, आधी कुठं असतात, ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात. आणि जेव्हा ते वयात येतात किंवा जेव्हा त्यांनी आपण म्हणतो मॅच्युरिटी त्यांना हिट करते, तेव्हा ते लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये काय होतात, पुश केले जातात. कुठं, स्कॉट्रममध्ये. ठीक आहे, डिसेंड डाऊन इन टू द स्कॉट्रल सॅक बाय पॅसेज कॉल्ड ॲज इल्युअल कॅनाल. ठीक आहे, काय काय लक्षात ठेवणार, कसं लक्षात ठेवणार, जेव्हा टेस्टिस फॉर्म होतात कुठं, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. जर तुम्हाला विचारलं वेअर आर टेस्टिस फॉर्म, केव्हा अशी जर लाईन आली तर टेस्टिस डेव्हलप्ड इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी, उत्तर बरोबर येईल. देन दे डिसेंड डाऊन टू लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ते डेव्हलप लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये होत नाहीत. तिथं तुम्ही डेव्हलप लिहिलंय, फॉर्म लिहिलंय, डिसेंड लिहिलंय, ॲसेंड लिहिलंय, काय लिहिलंय ते बघायचं. फॉर्म कुठं होणार, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. डिसेंड कुठं होणार, लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. कशात, स्कॉट्रमची आपण पिशवीसारखं असतं ज्याच्यात तुमचे टेस्टिस, त्या मेलचे टेस्टिस काय असतात, ठेवलेले असतात. ठीक आहे, पॅसेज पाहिजे ना ॲबडॉमिनल पासून, समजा ॲबडॉमिनल पासून लोअर ॲबडॉमिनल पण ते काय होणार आहे, खाली जाणार आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, पॅसेज असतो तर पॅसेजला आपण काय म्हणतो, इन्युअल कॅनाल म्हणतो. ठीक आहे, आता पुढचा तुमचा मेन प्रश्न, टेस्टिस हे कसं आहे, ओव्हल शेपमध्ये म्हणजे अंडाकृतीमध्ये आहे. 4 to 5 सेंटीमीटर लॉंग आहे, 2 to 3 सेंटीमीटर वाईड आहे आणि 3 सेंटीमीटर थिक आहे. हे विचारतात. तुमची हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिसमध्ये हे कायम विचारतात, तुम्हाला आलंच पाहिजे. कसं लक्षात ठेवणार, ओव्हल अंडाकृती आहे, 4 ते 5 लेंथ आहे, 2 ते 3 त्याची विड्थ आहे आणि 3 त्याची थिकनेस आहे. असे क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, त्यात आता तुम्हाला हे सगळं एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. काय काय लक्षात ठेवायचं आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. ठीक आहे, ट्युनिका अल्बुजिना, ट्युनिका वेलजेनेसिस. टेस्टिस, हेड ऑफ एपिडिडायमिस, बॉडी ऑफ एपिडिडायमिस,
आणि टेल ऑफ एपिडिडायमिस. इतक्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात, बाकीचं काय लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. आता आपण हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस बघूया. टेस्टिसना कट करून कसं होतं. आता टेस्टिस हे एक्सटर्नली कशाने कवर्ड असतात, एक मिनिट, एक्सटर्नली ते कशाने कवर्ड असतात, कोलॅजिनसने. म्हणजे कोलॅजिन कनेक्टिव्ह टिश्यू असतो त्याच्यात, त्याला आपण म्हणतो ट्युनिका एल्ब्युजिना. कळतंय. म्हणजे टेस्टिस आहे, टेस्टिसच्या वर एक कवरिंग आहे कशाचं, ट्युनिका एल्ब्युजिनाचं, आणि ते कशापासून म्हणलंय, कोलॅजिन. अंडरलाईन करा ट्युनि, तिथे केव्हा असेल लिहा तुमच्या पुस्तकावर, ट्युनिका एल्ब्युजिना कशापासून म्हणलंय, कोलॅजिन. ठीक आहे. आणि परत हे कसं आहे, मी तुम्हाला कसं दाखवलं मी ते, तुम्ही म्हणू शकता की थोडंसं काय आहे, इनकम्प्लीट आहे, पूर्ण नाही आहे. ह्या ट्युनिका एल्ब्युजिनावर काय आहे, वेजिनेलिसिस आहे. म्हणजे ट्युनिका एल्ब्युजिना आहे त्याच्यावर अर्धवट काय आहे, ट्युनिका वेजिनेलिसिस आहे. ठीक आहे. ते त्याला पण पेरिटोनियल कव्हरिंग म्हणतो. कसं आहे, इनकम्प्लीट आहे. कळतंय का, कन्फ्यूज होते बाळांनो. जो आत आहे तो ट्युनिका एल्ब्युजिना आहे, कशापासून बनलाय, कोलॅजिन पासून बनलाय. त्याच्यावर अर्धवट काय आहे, ट्युनिका वेजिनेलिसिस आहे, त्याला आपण पेरिटोनियल कव्हरिंग म्हणतो. आणि त्याच्या आत काय आहे, ट्युनिका व्हॅस्क्युलोसिस. डायग्राम मी दाखवली आहे बघा. आत मी काय काढलंय, ट्युनिका एल्ब्युजिना काढलंय, त्याच्यावर सगळ्यात बाहेर अर्धवट कोण काढलंय, ट्युनिका वेजिनेलिसिस काढलंय, आणि त्याच्या आत मी ग्रीन कलरचं काय काढलंय, व्हॅस्क्युलोसा काढलंय. इतकं जर तुम्ही लक्षात ठेवलात, VAG, VAS आणि ALB कसं लक्षात ठेवणार, VAG, VAS आणि ALB. हे ALB लक्षात राहील, VAG, VAS एवढं लक्षात ठेव. आधी G येते मग S येते. त्याच्यानंतर ना आता या ट्युनिका एल्ब्युजिनामधून तुम्ही बघू शकता, ट्युनिका एल्ब्युजिनामधून काय यायला लागले, असे फाटे फुटले. आपण म्हणतो ना झाड फांद्यांना फाटे वगैरे फुटलेत, तसे ट्युनिका एल्ब्युजिनामधून काय झालंय, fibers from tunica albugina divide each testis into 200 to 300 testicular lobes. म्हणजे ह्या एका टेस्टिस मध्ये 200 ते 300 आपण काय म्हणू शकतो, असे फाटे फुटलेले आहेत. कशापासून, ट्युनिका एल्ब्युजिना पासून. आणि ह्याच्या आत काय असतात, ह्याच्या आत तुम्ही काय म्हणू शकता, तुमचे टेस्टिस प्रेझेंट, तुमचे जे सेमिनिफरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. कळालं इथपर्यंत का, कन्फ्यूज होत आहे, मी परत एकदा सांगते जर कन्फ्यूज होत असाल तर. ट्युनिका एल्ब्युजिना आहे कशापासून म्हणलंय, कोलॅजिन पासून. त्याच्यावर काय आहे, ट्युनिका व्हॅस्क्युलोसा आहे. सगळ्यात बाहेर कोण आहे, ट्युनिका वेजिनेलिसिस जी काय आहे, अर्धवट आहे. ठीक आहे. आता हे ट्युनिका एल्ब्युजिना मधून काय होतात, फाटे फुटायला चालू झालं. म्हणजे भरपूर फाटे फुटतात, भरपूर ब्रांचेस फॉर्म होत आहेत. त्या भरपूर ब्रांचेस मधून 200 ते 300 आपण काय म्हणू शकतो, टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत. आणि त्या लोब्युल्स मध्येच कोण आहे, जास्त करून आपले सेमिनिफरस ट्युब्युल्स आहेत, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, आपलं टेस्टिस फॉर्म, आपले स्पर्म्स फॉर्म होणार आहेत. ठीक आहे. तुम्ही इथे बघता ना, हे म्हणजे एक दाखवलंय, असे 200 ते 300 फॉर्म होतात. ठीक आहे. टेस्टिस 3 एकच दाखवलं, हे बघू शकता तुम्ही, 200 ते 300 हे फॉर्म होतात, सांगायला लागले मी. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं सेमिनिफरस ट्युब्युल्स मध्ये एकतर पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, तुम्हाला इंटरनली लाइंड बाय क्युबॉइडल जर्मिनल इपिथिलियम. जे सेमिनिफरस ट्युब्युल आहे आत कशापासून बनलंय, क्युबॉइडल जर्मिनल इपिथिलियम. इथे दाखवलंय बघ आत, मी तर माझं मुद्दामून काढून दाखवलं. असं जे असतात हे म्हणजे काय, इथलं जर्मिनल इपिथिलियम, आणि मध्ये जो असा चौकोन की असा डोंगर आलेला असतो, ह्याला आपण काय म्हणतो, सर्टोली सेल्स म्हणतो. सर्टोली सेल्सला आपण काय म्हणणार, पिरॅमिडल सेल्स. तुम्हाला एकदा परत सांगते, हा आपला सेमिनिफरस ट्युब्युल, ह्याच्यात आपले बॉक्स सारखे जर्मिनल इपिथिलियम असतात, आणि मध्येच काय असतं, सेमिनिफरस ट्युब्युल्स असतात. आता हे क्युबॉइडल जर्मिनल इपिथिलियम पासून काय होतात, आपले स्पर्मॅटोगोनिया स्पर्म्स फॉर्म होतात. हे सर्टोली सेल्स काय करणार, नरिशमेंटचं काम करणार. जे फॉर्म झालेत त्यांना ताकद पाहिजे, त्यांना तेवढं काय पाहिजे, खाद्य पाहिजे. ते खाद्य द्यायचं काम कोण करणार, सर्टोली सेल्स करणार. ठीक आहे. आता इथे दिले बघा, तेच लक्षात ठेवायचं ना, जर्मिनल इपिथिलियम काय करणार, गॅमेटोजेनेसिस करणार, स्पर्मॅटोझोआ टू फॉर्म स्पर्मॅटोझोआ. सर्टोली सेल्स काय करणार, न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग स्पर्म्स करणार. मग आता मेन पार्ट आहे तुमचा सेमिनिफरस ट्युब्युलचा, जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
तर डायग्राम नाही आहे तुम्हाला. कसं तुम्हाला समजा असं डायग्राम दिली, असं तुम्हाला ह्याच्यातलं कट करून ही डायग्राम दिली, तर सगळ्यात जवळ इनर मोस्ट सगळ्यात आधी कोण असणार आहे? स्पर्मॅटोगोनियल सेल. समजा हे तुम्हाला असं जर्मिनल इपिथेलियम वगैरे काढलं, इथं जो जवळ जो स्पर्म दिसेल तुम्हाला जर्मिनल इपिथेलियमच्या, त्याला तुम्ही म्हणणार स्पर्मॅटोगोनियल सेल्स 2N. हे तुम्हाला येतच, ही तुम्हाला डायग्राम हमखास येते. म्हणजे त्यांनी CET तर भरपूर वेळा घालतं. हे काय करणार तुम्हाला असं काहीतरी देतील मध्ये, मग जर्मिनल इपिथेलियम सर्टोली सेल्स, जर्मिनल इपिथेलियम सर्टोली सेल्स असं काहीतरी काढतील आणि ह्याच्यात जवळ जो तुम्हाला काय करतील स्पर्म देतील, त्या स्पर्मला तुम्ही काय म्हणणार? स्पर्मॅटोगोनियल सेल्स म्हणणार. म्हणजे इनर मोस्ट दिले बघा. त्याच्यानंतर काय असेल, त्याच्यात थोडंसं वर असेल तुमचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, त्याच्यात थोडंसं वर असेल सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, आणि त्याच्या लांब लांब म्हणजे जितकं लांब तुम्ही जाल तितकं लांब काय असणार आहे? स्पर्मॅटिड आणि स्पर्म. हे 2N हे N वगैरे लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये त्या स्पर्मॅटो सेल्सच्या मध्ये इथे बघू शकता तुम्ही 2 सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या मध्ये तुम्हाला हे इंटरस्टिशियल सेल्स दिसत आहेत. इंटरस्टिशियल सेल्स किंवा लेडिक सेल्स. आता हे काय करणार? अँड्रोजन किंवा टेस्टेस्ट्रॉन सिक्रेट करणार, ज्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ज्याला मेल हार्मोन म्हणतो. मेल्समध्ये जे चेंजेस येतात ते कशामुळे येतात? ह्या टेस्टेस्ट्रॉनमुळे येतात. ते कुठं असतात? 2 सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या मध्ये असतात. हे तेवढं लक्षात ठेवायचं. अंडरलाईन करा, स्क्वेअर करा, काही करा, पण सगळ्यात जवळ कोण जर्मिनल इपिथेलियम सगळ्यात जवळ कोण असणार आहे? स्पर्मॅटोगोनियल. सगळ्यात लांब कोण असणार आहे? स्पर्म्स किंवा स्पर्मॅटिड्स. तुम्हाला हे डायग्रामच्या येणं नक्की येऊ शकतं, त्या ह्यानं नक्की करा. ठीक आहे, ह्याला अंडरलाईन करा. त्याच्यानंतर परत डू यू नो, एकच मिनिट, खूप पुढे गेलं ते. डू यू नो हे विसरायचं नाही. आता आपल्याला काय बघायचं आहे? प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टिस इज द ॲब्डॉमिनल ओरिजिन. तुम्ही बघू शकता पेरिटोनियल कव्हरिंग, मी तुम्हाला सांगितलं पेरिटोनियल कव्हरिंग आहे म्हणून. इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग ट्युनिका वेजिनेलियासिस म्हणून, या ट्युनिका वेजिनेलियासिस आपण काय सांगू शकतो? हे फॉर्म होतं फक्त ॲब्डॉमिन मध्ये. परत तुम्हाला सांगायला लागले मी, नीट ऐका, ट्युनिका वेजिनेलियासिस फक्त आणि फक्त ॲब्डॉमिन मध्येच फॉर्म होतं. हे आहे म्हणून आपण सांगू शकतो की टेस्टिस हे ॲब्डॉमिनल ओरिजिनचं आहे. तुम्हाला एक येऊ शकतं की असं, विच ऑफ द फॉलोइंग प्रूव्स दॅट टेस्टिस इज ऑफ ॲब्डॉमिनल ओरिजिन. काय? त्याचं पेरिटोनियल कव्हरिंग किंवा ट्युनिका वेजिनेलियासिस हे क्वेश्चन येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे काय करायचं? असं करायचं, लाईन वाचली ती अशीच्या अशी लाईन तुम्हाला CET मध्ये नाही विचारत, ते हीच लाईन फिरवून विचारतील. कसं विचारणार? पेरिटोनियल कव्हरिंग आहे, काय प्रूफ करतंय? ॲब्डॉमिनल ओरिजिन प्रूफ करते. किंवा तुम्हाला टेस्टिसचं ॲब्डॉमिनल ओरिजिन सांगायचं, कसं सांगणार? पेरिटोनियल कव्हरिंग आहे म्हणून सांगणार, असं येऊ शकतं. ठीक आहे. आता टेस्टिस आर सस्पेंडेड इन स्कॉट्रम. स्कॉट्रमला सांगितलं पिशवीसारखं असं, ज्याच्यात काय होतं? टेस्टिस सस्पेंडेड असतं बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड असतात जे काय करतात? तुमच्या टेस्टिसला असं लटकवत ठेवतात. कशा? तुमच्या स्कॉट्रममध्ये. टेस्टेस्ट्रॉन हार्मोन स्टिम्युलेट डिसेंट ऑफ टेस्टिस अँड फायब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड एज जर्बॅन्क्युलम इन स्कॉट्रम. ठीक आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही म्हणू शकता प्युबर्टी हिट करत असता, तेव्हा तुमचे टेस्टिस, तेव्हा मुलांचे टेस्टिस काय होतात? डिसेंट डाऊन होतात. कुठे? त्यांच्या लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. आणि ते कुणामुळे होतं? टेस्टेस्ट्रॉनमध्ये होतं. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला टेस्टेस्ट्रॉन कमी पडला तर तुमचं काय होऊ शकतं? स्टेरिलिटी येऊ शकते, कारण तुमचे टेस्टिस स्टेराइल डाऊन झालेले नाही आहेत. कशाने होतात? जर्बॅन्क्युलर ह्या बँडमुळे. कुठला बँड हेल्प करतो याच्यात? जर्बॅन्क्युलम. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. मग मेल्समध्ये काय होतं? इंटेस्टाईन, आपली आतडीला काय होतं? चुकून हे जे आपले इंड्युअल कॅनाल आहे जे काय करणार आहे? ढकलणार आहे लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये तुमच्या टेस्टिसला. हे काय करतात? इंटेस्टाईनला म्हणजे इंटेस्टाईनला हे करून बसतात, वळखा घालून बसतात. इंज्युअल कॅनाल काय होतं? तुमच्या इंटेस्टाईनला वळखा घालून बसतं, ज्याच्यामुळं काय होतं? इंज्युअल हर्निया फॉर्म होतं, ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो स्टेरिलिटी होऊ शकते. मग तुम्हाला असं पण विचारतील की व्हॉट आर द कॉजेस फॉर इंज्युअल हर्निया. आन्सर काय येणार? लूप ऑफ इंटेस्टाईन मे पास थ्रू इंज्युअल कॅनाल इनटू द स्कॉट्रम. ठीक आहे. इंटेस्टाईनमध्ये काय होतं? ते कॉईल होतं, ज्याच्यामुळे ते खाली जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ॲसेसरी डक्ट्स.
आता आपण टेस्टीज वगैरे सगळं बघितलं. आपण आता बघणार आहे ॲसेसरी डक्ट्स. ॲसेसरी डक्ट्स काय काय असतात? रिटेटेड टेस्टीज आहे, वासा एफ्रन्शिया, एपिडिडायमिस आहे, वासा डिफरन्शिया, इजॅक्युलेटेड डक्ट आहे, युरेथ्रा. ऑल द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स ऑफ टेस्टीज आर एट पोस्टेरियर सरफेस. आता इथून पुढं टेस्टीज मध्ये जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत ते सगळे कुठं आहेत? पोस्टेरियर सरफेस. ठीक आहे. मी तुम्हाला काय काय सांगितलं? ॲसेसरी डक्ट्स आहेत, रिटेटेड टेस्टीज, वासा एफ्रन्शिया, एपिडिडायमिस, वासा डिफरन्स, इजॅक्युलेटेड डक्ट, युरेथ्रा. आता आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स मधनं बाहेर पडायला पाहिजे. त्याच्या पोस्टेरियर सरफेसला कोण आहे? रिटेटेड टेस्टीज. हे विसरायचं नाही. तुमचं झालं सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. ह्याच्या बरोबर पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूला काय असणार आहे? तुमचं रिटेटेड टेस्टीज असणार आहे. पोस्टेरियर तिथं अंडरलाईन करा. अँटेरियर, पोस्टेरियर, डाऊन साईड, अपसाईड कन्फ्यूज होत आहे. पोस्टेरियर तिथं लिहून ठेवा मागच्या बाजूला, म्हणजे तुमच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सच्या मागच्या बाजूला कोण आहे? रिटेटेड टेस्टीज आहे. असे 12 ते 20 रिटेटेड टेस्टीज. रिटेटेड टेस्टीज 12 ते 20 मिळून काय करतात? एक वासा एफ्रन्शिया तयार करतात. तुम्हाला मी खाली लिहून दाखवले बघा. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सच्या पोस्टेरियरला कोण आहे? रिटेटेड टेस्टीज. रिटेटेड टेस्टीज मी काय सांगितलं? 10 ते 12 मिळून काय करतात? वासा एफ्रन्शिया तयार करतात. वासा एफ्रन्शियामधून ते कुठे जातं? एपिडिडायमिस मध्ये जातं आणि त्याच्यापासून कुठे जातं? वासा डिफरन्शियामध्ये जातं. हे एवढं काय करा, तुम्ही सुद्धा काढून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये, हे येऊ शकतं. आधी सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स, त्याच्या पोस्टेरियर मधून वासा रिटेटेड टेस्टीजला जाणार. रिटेटेड टेस्टीज पासून 10 ते 20 वासा एफ्रन्शिया फॉर्म करणार. त्याच्या एपिडिडायमिस नंतर वासा डिफरन्शिया पण फॉर्म करणार. ठीक आहे. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. परत तुम्हाला सांगते मी. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या पोस्टेरियर एंडपासून रिटेटेड टेस्टीज निघालं. ठीक आहे. 12 ते 20 रिटेटेड टेस्टीजने मिळून एक वासा एफ्रन्शिया तयार केलं. आता हे काय करायला लागल्यात? स्पर्म्सना टेस्टीज पासून कुठे न्यायला लागल्यात? एपिडिडायमिस मध्ये. ठीक आहे. आता आपलं कुठं न्यायला लागलं? इथं बघा. तुमचे हे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत इथून कुठे न्यायला लागलं? तुमच्या ह्या एपिडिडायमिसला न्यायला लागलं. इथं कळालं? हे तुमचं काय आहे? रिटेटेड टेस्टीज आहे. हे तुमचे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स सगळे मिळून गोळा झाली इथं तुमच्या रिटेटेड टेस्टीजला. हे रिटेटेड टेस्टीज मधून कुठं आलं? तुमच्या हेड ऑफ एपिडिडायमिस, बॉडी ऑफ एपिडिडायमिस आणि मग टेल ऑफ एपिडिडायमिस. कळतंय? हे सगळे तुमचे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. कुठं आले? हे रिटेटेड टेस्टीज. रिटेटेड टेस्टीज मधून कुठं आलं? हे एपिडिडायमिसला. त्यामुळे म्हणते डायग्राम नीट करा. डायग्राम विचारतात. एपिडिडायमिस कसं आहे? लॉंग आहे, हायली कॉइल्ड आहे. डिफरन्शिएट कशात झालंय? अप्पर पार्ट, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट. त्याला आपण काय म्हणतो? अप्पर कॅपकट, कॉर्पस आणि कवडा. हे लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल, काही पर्याय नाही. ठीक आहे. कॅपकट, कॉर्पस आणि कवडा. स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन. ठीक आहे. एकतर फॉर्म होणं वेगळं आणि मॅच्युअर होणं वेगळं. मॅच्युअर कुठं होणार? ते एपिडिडायमिस. आणि मग कुठं जाणार? ते वासा डिफरन्शिया. वासा डिफरन्शिया पळून कुठं जाणार? ते मग युरेटर इंटू युरेथ्रा. इथपर्यंत कळालं? मग आता इथं आहे. इथून थोडंसं काय कन्फ्युजिंग आहे, नीट बघा. एपिडिडायमिस पर्यंत सगळं कळालंय. पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं? सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स पासून कुठे येणार? सेमिनिफेरस ट्यूब्यूल पोस्टेरियर पासून रिटेटेड टेस्टीज. रिटेटेड टेस्टीज 12 ते 20 वासा एफ्रन्शिया. वासा एफ्रन्शिया मधून ते येणार एपिडिडायमिस. एपिडिडायमिस परत 3 याच्यात डिवायडेड आहे. कॅपकट, कॉर्पस आणि कवडा. मग जाणार ती वासा डिफरन्सला. तर वासा डिफरन्स मधून वासा डिफरन्स. आता सेमिनी वेसिकल्स. सेमिनी वेसिकल्स कुठं जॉईन होणार? हे सेमिनी वेसिकलला टू फॉर्म इजॅक्युलेटेड डक्ट. इथं दाखवतो तुम्हाला डायग्राम. हे बघा. आता हे तुमचं वासा डिफरन्स आहे. वासा डिफरन्स मधून हे तुमचं झालं सेमिनी वेसिकल्स. आता इथं जॉईन झाले. हे सगळं मिळून काय करतात? आता हे इजॅक्युलेटेड डक्ट फॉर्म करतात. कळालं? एकच मिनिट हे जाऊ देत, थांबा. हा जो पार्ट आहे ना, ह्याला म्हणतोय आपण इजॅक्युलेटेड डक्ट. कशामुळे फॉर्म झालाय? तुमच्या वासा डिफरन्समुळे आणि सेमिनी वेसिकल्समुळे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं त्याला इजॅक्युलेटेड डक्ट म्हणणार नाही. इथं जे फॉर्म झाले ह्याला आपण वासा एफ्रन्शियाच म्हणणार. वासा डिफरन्शियाच म्हणणार. इथं हे जे तुम्हाला दिसतंय ना, ह्याला आपण म्हणतोय इजॅक्युलेटेड डक्ट. इजॅक्युलेटेड डक्ट कशामुळे फॉर्म झाला? इथं सेमिनी वेसिकल्स आणि वासा डिफरन्शियामध्ये दिलंय बघा. त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. सेमिनी वेसिकल टू फॉर्म इजॅक्युलेटेड डक्ट.
हे जे वासा डिफरन्स आहे तुमचं कशावर रिॲक्ट करायला लागलंय, वासा सेमिनल वेसिकलमुळं, आणि फॉर्म काय करायला इजॅक्युलेटरी डक्ट. ते इजॅक्युलेटरी डक्ट कुणावर पास होणार, प्रोस्टेट ग्लँडमध्ये, आणि ओपन कुठं होणार, युरेथ्रामध्ये. ठीक आहे, ते दाखवते तुम्हाला डायग्राममध्ये. हे तुमचं झालं प्रोस्टेट ग्लँड, ह्याच्यावर कनेक्ट होऊन ते कुठं आलं तर तुमच्या युरेथ्रामध्ये आलं. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, इथं वासा डिफरन्स आहे, सेमिनल वेसिकल्स प्लस वासा डिफरन्स मिळून काय केलं, इजॅक्युलेटरी डक्ट कुणाबरोबर परत फ्यूज झालं, ते म्हणजे प्रोस्टेट ग्लँड, आणि आता परत कुठं आलं तुमचं मेन युरोजेनायटल ट्रॅक्ट पर्यंत आलं. ठीक आहे, आणि सिमेन हेन्स कॉल्ड एज युरोजेनायटल ट्रॅक. कारण ह्याच्यात युरिन सुद्धा पास होते, मेलचे, आणि सिमेन सुद्धा पास होतं. आता हे ओपन आउटसाइड बाय ओपनिंग कॉल्ड एज युरेथ्रल न्यूक्लियस किंवा युरेथ्रल ओरिफेस. म्हणजे ओपन बॉडीच्या बाहेर ओपन व्हायला लागले त्याला आपण काय म्हणतो, युरेथ्रल ओरिफेस किंवा युरेथ्रल मिएटस म्हणतो. आता सगळे ॲसेसरी डक्ट्स कसे आहेत, पेअर्समध्ये. ठीक आहे, हिथं तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, अंडरलाईन करा, तुम्ही स्टार मार्क करा, काहीही करा. जितके पण ॲसेसरी डक्ट्स आहेत ते सगळे पेअर्समध्ये आहेत एक्सेप्ट युरेथ्रा. फक्त एक युरेथ्रा सोडला तर बाकीचे सगळे काय आहेत, पेअर्समध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला असं विचारू जाऊ शकतं की ऑड मॅन आउट शोधा, ऑल ॲसेसरी डक्ट्स आर पेअर्ड, ईच अँड एव्हरी ॲसेसरी डक्ट इज पेअर्ड असं येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे सगळेच पेअर्ड आहेत, फक्त एक्झाम्पल कोण नाही आहे, युरेथ्रा नाही आहे. त्याच्यानंतर आता आपण त्याचे ॲसेसरी डक्ट्स बघू शकतो. ग्लँड्स, पहिलं काय येणार आहे तुमचं, सेमिनल वेसिकल. पेअर आहेत ऑब्व्हियसली ग्लँडचे. पोस्टेरियर ऑफ युरिनरी ब्लॅडर, हे इथं हे खूप विचारलं जातं, लोकेशन कुठं सापडलंय, काय सापडलंय. सेमिनल वेसिकल्स कुठं असतात, पोस्टेरियर साइड ऑफ युरिनरी ब्लॅडर, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साईडला असतात, त्याच्या मागच्या बाजूला असतात कोण, तुमचे सेमिनल वेसिकल्स. ठीक आहे, पोस्टेरियर साइड ऑफ युरिनरी ब्लॅडर एवढी लाईन अंडरलाईन करून ठेवा किंवा लिहून ठेवा. इट सिक्रीज अल्कलाइन सेमिनल फ्लुइड. यांचं सिक्रेशन कसं आहे, अल्कलाइन आहे, pH जास्त आहे. काय आहे त्याच्यात, फ्रुक्टोज आहे, फायब्रिनोजन आहे, आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहे. ठीक आहे, काय आहे त्याच्यात, फ्रुक्टोज आहे, फायब्रिनोजन आहे, आणि प्रोस्टाग्लॅन्डिन आहे. 60% ऑफ टोटल व्हॉल्यूम, म्हणजे जो सिमेंट तयार होतो मेलमध्ये त्यातला 60% कशापासून होतो, सेमिनल वेसिकल पासून असतं. आता फ्रुक्टोज कशात हेल्प करतो, स्पर्म मुवमेंटमध्ये हेल्प करतो, एनर्जी देतो. ठीक आहे, त्या स्पर्मला मूव्ह होण्यासाठी मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टपासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये जाण्यासाठी जी एनर्जी लागते ती कोण देणार, फ्रुक्टोज देणार. फायब्रिनोजन काय करतो, कोआग्युलेट करतो, म्हणजे एकत्र आणतं सगळ्या स्पर्म्सना, म्हणजे गठ्ठा तयार होईल त्याच्या ह्याच्यासाठी काय म्हणतो आपण, ते पळण्यासाठी त्याला हेल्प करतं. फायब्रिनोजन कोआग्युलेट करतं. त्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिन्स काय करतं, रिव्हर्स प्रेस्टर्स इन वजायना. कारण वजायना फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये काय ते अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी चाललं, म्हणजे खालून वर चाललं, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी चाललंय, ते प्रोस्टाग्लॅन्डिन्स त्याच्यात हेल्प करतात. ह्या तिन्हीमधलं एक जरी कमी पडलं तर त्या मेलला स्टरिलिटी येऊ शकते. ठीक आहे, काय लक्षात ठेवणार, पोस्टेरियर साइड ऑफ युरिनरी ब्लॅडर आहे, अल्कलाइन त्याचं फ्लुइड आहे, फ्रुक्टोज, फायब्रिनोजन, प्रोस्टाग्लॅन्डिन आहे. 60%चा त्याचा टोटल व्हॉल्यूम आहे. फ्रुक्टोज काय करतं, एनर्जी देतं स्पर्म मुवमेंटसाठी, फायब्रिनोजन कोआग्युलेट करतं, आणि प्रोस्टाग्लॅन्डिन काय करणार, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन वजायना फॉर्म करणार. त्यांना प्रोस्टेट ग्लँड हे कसं आहे, लार्ज आहे, सिंगल आहे, मेडअप ऑफ 20 to 30 लोब्स. ठीक आहे, म्हणजे 20 ते 30 लोब्स पासून बनलेला आहे. कुठं आहे, अंडरनीथ द युरिनरी ब्लॅडर, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या खाली. युरिनरी ब्लॅडरच्या खाली, खालच्या बाजूला, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अंडरनेथ. अंडरनेथ म्हणजे खालच्या बाजूला, आणि पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूला. ठीक आहे, तुमच्या मागं, तुम्ही ज्या शाळेत कॉलेजमध्ये बसता, तुमच्या मागं तुमचा मित्र बसतो, तुमच्या खाली तुमची बॅग असते. ठीक आहे, युअर बॅग इज अंडरनीथ यू, म्हणजे तुमच्या खाली तुम्ही बॅग ठेवता ना ते तुम्ही काय म्हणता, अंडरनीथ आहे. तुमचा मित्र तुमच्या मागं बसला, युअर फ्रेंड इज पोस्टेरियर वेगळं, अंडरनीथ वेगळं. प्रोस्टेट ग्लँड हे अंडरनीथ आहे, खाली आहे युरिनरी ब्लॅडरच्या, आणि जो आपण आधी सेमिनल वेसिकल सांगितला तो पोस्टेरियर आहे, म्हणजे माग आहे, एकाच लेवलला आहेत पण माग आहे. रिलीज काय करतं, मिल्की व्हाईट ॲसिडिक. सेमिनल वेसिकल कसं करत होतं, अल्कलाइन. हे पोस्टेट ग्लँड कसं करतं, ॲसिडिक करतं. 30% व्हॉल्यूम, तिथं काय होता 60% होता, इथं 30% आहे. काय आहे, सायट्रिक ॲसिड आहे, फॉस्फेटेज आहे, आणि वेरियस एन्झाइम्स आहेत.
ऍसिड फॉस्फेटेज काय करतं, स्पर्म्सना प्रोटेक्ट करतं फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट. म्हणजे वजानामध्ये सुद्धा एक ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यापासून या स्पर्म्सना वाचवायचं काम कोणाचं, ऍसिड फॉस्फेटेजचं. ठीक आहे. परत प्रोस्टेट कॅन्सर हा जो मेल्समध्ये होतो, जास्त करून 50 वर्षाच्या पुढं होतं. कशामुळे होतं, जर त्यांनी फॅट जास्त खाल्लं तर. फॅट म्हणजे भरपूर काय म्हणतो आपण, अल्कोहोल घेत आहेत, भरपूर फॅट खात आहेत, जर त्यांचं नीट काय म्हणू शकतो आपण एक्सरसाइज वगैरे नाही आहे, त्यामुळं काय होऊ शकतं, प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो. आता पुढचं आपलं कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ही कशा आहेत, छोटे आहेत, पीस आहेत, म्हणजे दाण्यासारखे आहे, दाण्याच्या शेपमध्ये आहेत आणि पेअर्ड आहेत. इदर साइड ऑफ युरेथ्रा म्हणजे युरेथ्राच्या दोन्ही साइडला आहेत. ठीक आहे. आता हे काय करतात, सिक्रेट अल्कलाइन विस्कस म्युकस फ्लुइड विच ऍक्ट एज लुब्रिकंट. म्हणजे काय करतात, ते कॉप्युलेशन मध्ये हेल्प करतात. शेवट आपण काय बघणार आहे, सिमेंट बघणार आहे. हे कसं आहेत, विस्कस आहे, अल्कलाइन आहे, मिल्की फ्लुइड आहे, जे काय होतं मेल बॉडीच्या बाहेर पडतं. पीएच किती आहे, 7.2 to 7.7 हे विचारलं जाऊ शकतं. अंडरलाईन करा. आता नॉर्मली एका इंजेक्शनमध्ये किती असतं, 2.5 to 4 ml सिक्रेट आउट केलं जातं. ठीक आहे. ज्याच्यातून 400 मिलियन स्पर्म्स असतात. ते सोडल्यास बाकी काय असणार आहे, नरिशिंग असणार आहे. कुणामुळे, फ्रुक्टोजमुळं. न्यूट्रलायझिंग ऍसिडिटी कुणामुळे असणार आहे, कॅल्शियम आणि बायकार्बोनेट्समुळं. आणि ऍक्टिव्हिटी ऑफ मुवमेंट कशामुळे असणार आहे, प्रोस्टाग्लॅंडिन्समुळे. ठीक आहे. इतकंच, बाकी यात काय करायची गरज नाही. आता एक्सटर्नल जेनायटिला कसं असतं, ऑब्विसली आपण पेनिस म्हणतो आणि स्कॉट्रम म्हणतो. ठीक आहे. पेनिस कसं आहे, मेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. परत हा कसा आहे, सिलेंड्रिकल आहे. सिलेंड्रिकल म्हणजे सिलेंड्रिकल सारखं आहे, मस्क्युलर आहे. परत 3 bundles ऑफ इरेक्टाईल टिश्यू. त्या पेनिसमध्ये काय आहे, 3 bundles ऑफ इरेक्टाईल टिश्यू आहेत. पहिला आहे तो म्हणजे पेअर ऑफ पोस्टिरियर लॅटरल टिश्यू, त्याला आपण म्हणतो कॅर्पस कार्नोसोवा. आणि एक मध्ये आहे, म्हणजे 2 आहेत, ते म्हणजे कुठला तुमचा कॅर्पस कार्नोसोवा, आणि मध्ये आहे तो कुठला तुमचा कॅर्पस स्पॉन्जियम. हे तुम्ही डायग्राम काढू शकता. ठीक आहे. 2 आहेत तुमचे, ते कुठले, कॅर्पस कार्नोसोवा, आणि मध्ये आहे तो म्हणजे कॉर्पस स्पॉन्जियम. आणि ह्यालाच काय असतो, वर स्पोलन टिप असतो, त्याला आपण म्हणतो ग्लॅन्स पेनिस, किंवा त्याला आपण फोरस्किन सुद्धा म्हणतो. हे 3च वाक्य ह्याच्यात लक्षात ठेवतात, बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. एकतर ते सिलेंड्रिकल आहे, मस्क्युलर आहे, 3 टिश्यूज आहेत. ठीक आहे. 2 आहेत ते कॉर्पोरा कार्नोसोवा आहे, आणि एक आहे ते कॉर्पस स्पॉन्जियम आहे. ठीक आहे. इतकंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे तुमचा स्कॉट्रम पार्ट. स्कॉट्रम पार्ट हा कसा आहे, पाऊच, लूज पाऊच आहे, पिगमेंटेड स्किन आहे, लाईन बिहाइंड द पेनिस म्हणजे पेनिसच्या मागं आहे. डिवाइड कशात केलं आहे आपण, राईट आणि लेफ्ट. तुम्ही स्कॉट्रम जर असं घेतलात तर हे तुमचं येणार राईट, सॉरी म्हणजे मी काढते मला हे लेफ्ट येत आहे, हे तुमची येणार लेफ्ट साईड, ही आली तुमची राईट साईड. मध्ये कशात असणार आहे, सेप्टम, तो डिवाइड करतो तो म्हणजे सेप्टम बाय मस्क्युलर फायब्रियासिस. ठीक आहे. आता हा रिटेन बाय स्कॉट्रम बाय जर्बायनिक्युलम, तुम्हाला वर पण सांगितलं होतं बघा मी, जर्बायनिक्युलम, त्याच्यामुळे काय होतं, ते नीट एका ठिकाणी राहतं. जर हे फेलियर टू डिसेंड डाऊन, कारण हे तयार कुठं व्हायला लागले, ॲब्डॉमिन मध्ये. खाली कधी येणार, लोअर ॲब्डॉमिन मध्ये. जर खाली नाही आलं तर आपण काय म्हणणार, क्रायप्टोकायडिझम म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, स्टेरिलिटी येऊ शकते. आता ह्यातले जे सेल्स आहेत, क्रिमॅस्टर आणि डॅर्सोस मसल्स, हे हेल्प करतात कशात, टेस्टिसच्या बॉडीच्या आत आणि बॉडीच्या बाहेर जाण्यासाठी. म्हणजे आपण ड्रॉइंग टेस्टिस क्लोजर ऑर अवे फ्रॉम द बॉडी ड्युरिंग कॉप्युलेशन. आणि हे काय करतात, मेंटेन करतात 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी असतं कशाचं, स्कॉट्रमचं, फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. इतक्याच गोष्टी ज्यात लक्षात ठेवायच्या. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळायला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल प्रोडक्टिव्ह पार्ट शिकूया. ठीक आहे. थँक्यू.